जय महाराष्ट्र. मित्र हो, नियमानुसार पीक विमा जानेवारी महिन्यातच वाटप होणं बंधनकारक होतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. जानेवारी महिना उलटून गेलेला आहे, फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे, अद्यापही खरीप 2025चा पीक विमा वाटप झालेला नाही आहे. मग यामध्ये दोषी कोण? सरकार दोषी आहे का? सरकार म्हटलं तर राज्य सरकार दोषी आहे की केंद्र सरकार? परत ही एक शंका येते की पीक विमा कंपन्यामुळेच या प्रक्रियेला उशीर होतोय का? पीक विमा कंपन्या वाटप करायला उशीर करतायत का? त्यासोबतच मागच्या 15 दिवसापासून जे तांत्रिक अडचणीचा खोडा समोर करण्यात आलेला आहे, वेबसाईट किंवा पोर्टल चालत नाही आहे, डेटा संकलन होत नाही आहे, वाटपाला विलंब होतोय, तर या तांत्रिक अडचणीमुळं ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्याच्यामुळे विलंब होतोय का? आणि जर तसं असेल आणि वियत मुदतीत जर वाटप नाही झालं तर ऑगस्ट 2025मध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं होतं की जर उशीर झालेला असेल तर पीक विमा कंपन्यांना 12% दंड आकारण्यात येईल. तर तो दंड शेतकऱ्याला मिळेल का? याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ द्या, ज्यांची कुणाची पीक विमाची प्रतीक्षा करत आहे आणि रोज बातम्या येतात, आज येईल, उद्या येईल, परवा येईल. तर ज्याला यायला का उशीर होतोय, नेमकं त्याच्या मागची खरी कारणं काय आहेत ते समजण्यात मदत होईल. आणि सुरुवात करूया. मित्र हो, यावर्षी पीक विमा लागू करणं, त्याचं वाटप करणं यासाठी तंत्रज्ञानचा किंवा टेक्नॉलॉजीचा वापर जास्त करण्यात आलेला आहे. जे इल्ड बेस किंवा उंबरठा उत्पन्नावरचं आधारित पीक विमा यावर खरीप 2025ला लागू केला आहे. तर ते इल्ड काढण्यासाठी सुद्धा केवळ पीक कापणी प्रयोग यावरती अवलंबून न राहता तांत्रिक म्हणजे सॅटेलाईट यील्ड हेही वापरण्यात आले, म्हणजे 50% सॅटेलाईटचा डेटा वापरण्यात आलेला आहे आणि 50% पीक कापणी प्रयोगाचा. त्याचप्रमाणे आता वाटप करण्यासाठी सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे. आता या कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या की आता शेतकऱ्याच्याच बोकांडी पडलेल्या आहेत, ज्यामुळे की आता या टेक्नॉलॉजीच्या नादामध्ये पीक विमा जे काही थोडकासा मिळणार आहे त्यालाही उशीर होतोय. तर यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे PMFBY पोर्टल. आता हे पोर्टल ते पोर्टल आहे ज्यावरती मी मागच्या 10 वर्षापासून काम करतोय. या पोर्टलमध्ये होतं काय की तुमचे अर्जही स्वीकारले जातात, म्हणजे आपण पीक विमा भरतो ते अर्ज स्वीकारले जातात, त्याच्यावरती त्याचे ऑडिट केलं जातं आणि त्याचं वाटपही केलं जातं. आता या पोर्टलवरती तांत्रिक अडचणी आहेत म्हणून सांगितलं जातं, परंतु अजूनही बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे अर्ज छाननी चालूच आहे. माझ्याकडे आज तारखेला सुद्धा मी जवळपास 1850 फॉर्म भरले आहेत, तर 30 ते 40 फॉर्म अजूनही पेंडिंगला दाखवतात. म्हणजे ज्यांची ऑडिट बाकी आहे, जे काही ना काही कारणानं वापस माझ्याकडे आले होते, मी ते परत योग्य ते कागद भरून मी त्यांना कंपन्यांना वापस पाठवले, परंतु ते अजूनही वेटिंग लिस्टमध्ये आहेत. म्हणजेच काय की ऑडिटही चालू आहे, काही तांत्रिक अडचणी म्हणून ऑडिट चालू आहे हेही सांगण्यात येते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारनं यावर्षी युनिफाईड फार्मर सर्व्हिस इंटरफेस UFSI नावाचं तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे, ज्यामध्ये की एकत्रित सगळा डेटा एकत्र करणे आणि त्या डेटामार्फतच म्हणजे त्या पोर्टलमार्फतच त्याची पडताळणी करणं. आता यामध्ये होतं काय, शेतकऱ्याची माहिती, जमिनीची माहिती आणि पीक पेऱ्याची माहिती ही एकत्रित केली जाते आणि त्यावरनंच त्याची छाननी केली जाते. परंतु होतं काय की राज्य सरकारचा किंवा भूलेखचा जो डेटा आहे राज्य सरकारचा आणि केंद्रातला जो डेटा आहे तो कुठंतरी मॅच करत नाही आहे किंवा जुळायला वेळ होतोय किंवा त्या तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळं या प्रोसेसला आणखीन त्यामध्ये पडताळणी चालू आहे, छाननी चालू आहे की का जुळत नाही आहे, जुळत नसेल तर त्यामध्ये आणखीन काही सुधारणा केली जाऊ शकते का. तर ह्या UFSIमुळं पण केंद्र सरकार सांगतं की या प्रक्रियेच्या वाटपासाठी उशीर होत आहे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे NPCI मॅपिंग. आता NPCI म्हणजे भारत सीडिंग आपण पाहिलेलं आहे की आधारला बँक लिंक आहे का नाही किंवा करायचं जर असेल तर NPCIचा वापर केला जातो. परंतु बहुतांश शेतकऱ्याचे आजही आधारचं जे नाव आहे ते सातबाऱ्यावरचं नाव मॅच करत नसल्यामुळंही NPCI मॅपिंगमधनं हा जो काही DBTनं जे पैसे पाठवायचे आहेत तर याचा डेटा, या शेतकऱ्यांचा डेटा NPCI मॅपिंगमध्येही पूर्ण मॅच करत नाही आहे. त्यामुळं हेही काम आणखीन रखडलेलं आहे. तर चौथं महत्त्वाचं म्हणजे PFMS पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम. आता ही काय आहे, तर ही एक वेबसाईट आहे ज्यावरती तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकलात की तुमच्याकडं जे सरकारकडनं येणारं DBTच्या मार्फत येणारं अनुदान असेल, कुठलंही असेल, म्हणजे तुम्ही PM किसान असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा कोणतंही अनुदान असेल तर ते कुठल्या टप्प्यात आलेलं आहे, म्हणजे मंजूर झालं आहे का की कधी अपेक्षित आहे, त्याची ॲडव्हान्समध्ये माहिती ह्या PFMSमध्ये दिली जाते. तर ह्या PFMSमध्ये पण तो जो काही डेटा राज्य सरकारने पाठवलेला आहे तो कुठंतरी मॅच होत नाही आहे किंवा तो डेटा पूर्ण संकलन करता येत नाही आहे, त्याच्यावर प्रक्रिया पूर्णपणे करता येत नाही आहे. तर केवळ तांत्रिक अडचण म्हणजे शेतकऱ्याचा जो डेटा राज्य सरकारने पुढं पाठवलेला आहे तो केंद्र सरकारला हाताळण्यामध्ये थोडीशी अडचणी येत आहेत आणि त्यावरती तांत्रिक अडचण असल्यामुळं पीक विमा वाटपाला उशीर होतोय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ठीक आहे उशीर झाला तर आम्हाला तो दंड मिळणार का, म्हणजे जे 12%चा दंड आहे तो मिळणार का. तर हे आता पाहण्याजोगी आहे, कारण
सरकारनं तर घोषणा केलेली आहेत आणि नियमाच्या हिशोबानं डिसेंबर महिन्यामध्ये पीक पाहणी प्रयोग आले होते आणि जे कुठले मंडळ पात्र होते त्यांना 100% जानेवारीच्या शेवटपर्यंत पैसे मिळणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. आणि आता ही तारीखही सांगण्यात येत आहे की 15 फेब्रुवारीच्या पुढंच किंवा त्याच्या आसपास पीक विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळं दंड हा नक्कीच आकारला जायला पाहिजे आणि शेतकऱ्याला त्याचा जो काही मनस्ताप झालेला आहे, उशीर झालेला आहे, त्याचा मोबदला हा मिळालाच पाहिजे. तर ही होती माहिती. कठोर नियम आणि तांत्रिक अडचणी किंवा तांत्रिक गोष्टीच्याच जोरावरती जास्त अवलंबून राहिल्यामुळं, टेक्नॉलॉजीचा वापर जास्त करण्यात आल्यामुळं या शेतकऱ्याला आता त्याच्या लाभापासून वंचित राहावं लागत आहे. आशा करूया येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या जे काही तांत्रिक खोडा समोर करण्यात आलेला आहे आणि त्या अडचणीचा तो लवकरात लवकर सुटेल आणि शेतकऱ्याला त्याचा पीक विमा जे काही असणार आहे त्याचा पीक विमा तो मिळेल. त्या संदर्भात जे काही अपडेट्स असतील ते मी तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी विनंती आहे, परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.